हॅलो गाईज, कसे आहात सगळे? चला तर सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर काल मी तुम्हाला हॉलचा व्हिडिओ दाखवला होता. आज मी तुम्हाला माझं किचन दाखवणार आहे. कालचा व्हिडिओ खूप मोठा झाला, त्याच्यामुळे मी आज परत किचनचा व्हिडिओ बनवला आहे. चला तर मग आता आपण किचनकडे जाऊया. हे बघा, सर्वात पहिले मी किचनची तुम्हाला टाईल्स दाखवणार आहे. ही मी अशी वरतून लावलेली आहे. त्यानंतर खाली आल्यावर मी इथे काचेचे डब्बे ठेवले आहेत. त्यात मी काजू, बदाम, ड्रायफ्रूट जे पण असेल ते ठेवते. त्याच्या खाली थोडेसे मी काचेचे ग्लास पण आहे. थोडेसे गरम मसाले पण बारीक करून ठेवलेले आहे मी, कारण आम्ही गरम मसाला जास्त वापरतो भाजीमध्ये. त्याच्याच खाली पुन्हा वरतून माझी टाईल्स लावलेली मी, त्याच्या खाली बघू शकता तुम्ही. पूर्ण खालपर्यंत मी किचनपर्यंत ओट्यापर्यंत मी टाईल्स लावली आहे. त्याच्यानंतर इथं मी एका साईडला मिक्सर लावले. त्याच्या बाजूला मी इथे हा स्ट्रे ठेवलाय स्टीलचा, त्याच्यामध्ये टिश्यू पेपर आहे. आणि बाजूला तसे ते यूज अँड थ्रो ग्लास नसतात का चहाचे, ते पण ठेवलेले आहे. काम चालू आहे आपल्याकडे वरती म्हणून. ही तेलाची बाऊल आहे, गोड तेलची. ही मी मॉलमधून आणली. त्याच्यानंतर आणखी एक स्ट्रे ठेवलेला आहे मी स्टीलचा. त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही, याच्यामध्ये मी सर्व काही उचटणी, पळी काय असेल तुमचे, लाटणं, चाकू, हे सगळं ठेवलंय. त्याच्या बाजूला पुन्हा बारीक चमचे आहेत, लायटर आहे, हे त्याच्यात सर्व ठेवलेलं आहे. त्याच्या बाजूला इथे बघू शकता तुम्ही, इथे मी दूध गरम करून ठेवलंय. त्याच्याच बाजूला मी इथे आज भेंडी आणि मेथीची भाजी बनवली आहे. हे काचेच्या बाउलमध्ये मी दोन्ही सोबतच ठेवली आहे. त्यानंतर त्याच्या साईडला थोडंसं इथे मी एक डग सोडलेला आहे व्हेंटिलेशनसाठी. असा ठसका वगैरे जर झाला तर मग हा काम येतो. पुन्हा समोरच्या साईडला मी आणखी इथं पुन्हा वरतून टाईल्स लावलेली आहे. हे बघा, खूप मोठं आहे किचन हे. त्याच भिंतीला मी इथं आरो पण लावलेला आहे पाण्याचा. हे बघा, हे माझ्या घरभरणीमध्ये गिफ्ट आलेलं आहे. आम्ही ॲक्वागार्डचंच पाणी पितो. हे बघा, त्यानंतर माझा असा ओटा आहे. ही अशी फरशी बसवली होती मी ब्लॅक नको म्हणत होते, कारण की आता सगळीकडे ब्लॅकच झाले, तर मला ही खूप आवडली होती म्हणून मी हीच लावली. हे असा माझा गॅस आहे 3 बर्नरचा. मी अगोदर मिरची डबे बनवायचे म्हणून मी हा गॅस घेतला होता. याच्यावर सहजच एका साईडला भाजी, पोळी, भात हे होतंय आणि पटकन स्वयंपाक होतो. हे बघा, किचनचा ओट्याची रुंदी पण बघा तुम्ही किती मोठी आहे. आत्ताच मी किचन वगैरे साफ केलं आहे. इथं माझं वॉश बेसिन आहे. हे बघा, इथे ही भांडे घासायचं साबण वगैरे ठेवते मी. याच्या बाजूला हे आहे. आणि हे जे आहे हे बघा, हे तुम्ही बघू शकता. मी हा जो नळ आहे त्यालाच मी हा ऑनलाईन मागवला आहे, कारण याने खूप मला असं वाकावं लागायचं सारखं सारखं, म्हणून मी हा असं लावला. मग आता हा जो आहे असा आजूबाजूला पण फिरतो, म्हणून मी हा घेतला. त्याच्यानंतर पुन्हा खाली सर्व असं जागा पण आहे त्याच्या. इथं पण भांडी ठेवलेली आहे. हे बघा खाली. आता इथं किचन ट्रॉली नाही आहे, त्याच्यामुळे मी हे सर्व ठेवलेलं आहे असंच. त्यानंतर या साईडला माझं फ्रीज आहे. हे बघा, फ्रीज माझं हे 2-3 वर्ष झाले घेऊन, पण अजून नवीनच दिसत आहे, कारण मी याची खूप स्वच्छता करत असते. त्यानंतर इथे एक भांड्याचं पुन्हा एक फरशीचं रॅक बनवलं आहे. हे बघा,
तुम्ही बघू शकता हे असं बनवलंय मी आणि त्याच्यावर प्लास्टिकचे डब्बे ठेवलेले आहे अशा प्रकारचे लावून. हे डब्बे मी माझ्या घरभरणीच्या वेळेस घेतले होते सगळे सारखेच 1.5 डझन. आणि हे जे आहे येलो कलरचे हे माझ्या चहापत्तीवर आलेले आहे. आणि हे जे रेड कलरचे आहेत झाकणाचे हे सगळे चहापत्तीवरच आलेले आहे एकसारखे डब्बे विक्रम चायवर. जर 1 किलोचं पॉकेट घेतलं तर सोबत हा डब्बा येतो. इथे खाली हे 2 जे स्टीलचे डब्बे आहेत ते पिठाचे डब्बे आहेत. त्याच्याच बाजूला तांदूळ पण आहे ठेवलेले. अशा प्रकारचं हे रॅक आहे. हे बघा सगळे डब्बे असे भरलेले दिसत आहे तुम्हाला सध्या. त्यानंतर त्याच्याच बाजूला पुन्हा इकडे एक खिडकी आहे. हे बघा त्याच्या खाली एक छोटंसं रॅक लावलेला आहे. त्याच्याच बाजूला एक थोडासा लोणच्याचा डब्बा पण ठेवलेला आहे. तो मम्मीने बनवून दिला आहे. आणि थोडीशी भांडी पण आहे. घरचा लोणचं आहे तो. माझी मम्मी लोणचं खूप छान बनवते. मी तिच्याकडूनच बनवून घेते दरवर्षी. त्याच बाजूला मी छोटे इथे ग्लास लावले आहे छोटेसे पातेले वगैरे. त्याच्याच खाली कप आहेत. छोट्या वाट्या पण ठेवल्या आहे आणि मोठे ताट पण त्याच्याच बाजूला आहे. हे असं मी माझं रॅक लावलं आहे. त्यानंतर वरती कोटमाळे पण आहे थोडेसे. हे बघा तिथं पण मी डब्बे ठेवले आहे पण मी हे वापरत नाही कारण याच्यात दिसतच नाही कशात काय ठेवलेले आहे तर. त्यामुळे मी सगळे ते प्लास्टिकच्या डब्यातच ठेवले आहे. इथं इडलीचं भांडं आहे. इथे पुन्हा जे वापरत नाही ते भांडे ठेवलेले आहे. चला तर मग आता बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.